अबोली या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागामध्ये अबोली किचनमध्ये काम करत असते. सारखा फोनची रिंग वाजत असते. अबोली फोन पाहते. 200 मिस कॉल असतात आणि मग अबोली फोन उचलते. त्याच्यावरती सुद्धा अबोली अबोली मी परत आलोय असं काहीतरी वेड्यासारखंच बडबडणारी एक व्यक्ती असते. ॲक्च्युली आवाज हा बहुरूपाचाच टाईपचा वाटत असतो अबोलीला. मग मात्र अबोली घाबरते. तो मोबाईल फेकून देते. कुकरची शिट्टी वाजते. राघू आणि आजी येते. अबोली घाबरते. आजीला मिठी मारते. आजी मला त्याचा फोन आला होता, आजी मला फोन आला होता असं म्हणत अबोली रडायला लागते. आजी म्हणते गो अबोली खय झालंय. मग आता राघू फोन घेते आणि म्हणते वहिनी 200 मिस कॉल. अबोली म्हणते त्याचाच कॉल आला होता. अबोलीला आता राघू समजावते वहिनी अगं तो तर मेलाय ना, कसा काय कॉल येईल. अबोली म्हणते हो मला काहीच कळत नाहीये, मला तो आवाज ऐकू येत होता. पुन्हा फोन येतो. राघू फोन उचलते तर कोणी काही बोलत नाही. अबोली म्हणते बघितलं तो फक्त मलाच त्रास देतोय. आजी म्हणते तू एक काम कर बरं, तू झोप जा, जरा तुला बरं नाही वाटत आहे, तू शांतपणे पड जा असं म्हणत आजी अबोलीला झोपायला सांगते. तोपर्यंत इकडे अंकुश सांगत असतो क्रिश तो बहुरूपी तर गेला आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, आपल्याला त्याचं का म्हणजे तो कोण होता नक्की काय त्याची आयडेंटिटी हे शोधून काढलं पाहिजे. म्हणजे तू न त्याची फाईल वगैरे चाळलीस तर त्याचे बॅचमेट वगैरे कोण आहेत हे कळलं तर आपल्याला कदाचित याच्याबद्दल सगळी माहिती कळेल. आणि तुला एक शॉकिंग गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये अबोलीला तो बहुरूपी परत आलाय असं वाटतंय. म्हणजे अबोलीनं मनामध्ये खूप धसका घेतलाय तिने, म्हणून कदाचित तिला वाटत असेल की तो बहुरूपी परत आलाय, तो तिला त्रास देतोय असं म्हणत अंकुश घडलेला प्रकार क्रिशला सांगत असतो. क्रिश म्हणतो सर मी तुम्हाला एक सल्ला देऊ का, म्हणजे कसं आहे ना तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. अंकुश म्हणतो 2 वर्ष. यावरती क्रिश म्हणतो तुम्हाला आता अबोलीला जरा बिझी ठेवायला पाहिजे. अंकुश म्हणतो झालं तू पण सुरू झालास, तू पण हे सगळं बोलायला लागलास का, घरी पण हेच इकडे पण हेच असं म्हणत अंकुश आता घरी येतो. अंकुश घरी आल्यावरती तो म्हणतो आजी अबोली कुठे आहे. आजी सांगते अरे अबोलीची जरा तब्येत बरी नाही आहे, ती पडले. अंकुश म्हणतो या वेळेला झालं काय तिला. मग आजी घडलेला सगळा प्रकार सांगते. अंकुश अबोलीच्या रूममध्ये येतो. अबोली बरं वाटतंय का तुला. अबोली म्हणते सर मला खूप भीती वाटत आहे. याच्यावरती अंकुश म्हणतो झाले तरी काय. अबोली सांगते मला बहुरूपाचा कॉल आला होता आणि तो मला काही ना काही सांगत होता. अंकुश म्हणतो असं काय करतेस अबोली, त्या बहुरूपाचे अंत्यविधी मी केलेत ना, तो कसा काय तुला कॉल करू शकतो. एक काम करूया, तुला ज्या नंबरवरून कॉल आलाय हे कॉल जर का कॉल सेंटरमधून आलेत हे मी सिद्ध केलं तर तू त्या बहुरूपाचा विषय सोडून देशील ना असं म्हणत अंकुश अबोलीला समजावतो. अबोली मोबाईल दाखवते. हा बघा सर नंबर बघा हा. याच्यावरती अंकुश म्हणतो चल मी तुला आता कॉल सेंटरच्या माणसांशी भेट घडवून आणतो आणि त्यांनी सांगितलं की हे कॉल जर त्यांच्याच इकडून आले तर मात्र तू विश्वास ठेवशील अबोली. अबोली म्हणते सर पण ऐका ना. अंकुश म्हणतो मी काय सांगतोय ते ऐक, मी तुला पटवून देतो की हे कॉल सेंटरमधून आले, तू काळजी करू नको असं म्हणत तो तिला मिठीत घेतो. अबोलीचे रडून रडून खूप वाईट हाल झालेले असतात. अंकुश तिला समजावतो आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतो. पोलीस स्टेशनला कॉल सेंटरच्या माणसांना अंकुश बोलवतो आणि अंकुश कॉल सेंटरच्या माणसांना बोलवून सांगतो हे बघा हे कॉल जे आलेले आहेत ते तुमच्या कॉल सेंटरमधून आलेले आहेत का हे बघा बरं. मग तो नंबर ट्रेस करून ती माणसं आपल्या सिस्टीममध्ये पाहतात आणि सांगतात हो सर हे कॉल आमच्या इकडूनच केले गेलेले आहेत. आणि यावरती आता अंकुश म्हणतो हा नंबर बघा. यावरती मुलगी म्हणते हो हे कॉल तर मीच करते, हा नंबर माझ्याकडेच असतो. यावरती अबोली म्हणते की त्या फोनमधून एका जेंट्सचा आवाज ऐकत होता. त्यावरती कॉल सेंटरची मुलगी सांगते अच्छा म्हणजे माझ्या हाती एका जेंट्सची ड्युटी असते ना, कदाचित त्याने कॉल केले असतील. अंकुश म्हणतो पण तुम्ही हे कॉल असे का करताय. यावरती कॉल सेंटरमधला तो मुलगा सांगतो म्हणजे आम्ही ना एका पिक्चरचं प्रमोशन करतोय आणि त्यासाठी नागरिकांना कॉल करतोय. अंकुश म्हणतो पण इतके कॉल म्हणजे 200 वगैरे मिस कॉल. यावरती तो माणूस म्हणतो सॉरी पण यापुढे आम्ही काळजी घेऊ. मग ते 2 माणसं निघून गेल्यावरती अंकुश म्हणतो बघितलंस अबोली अगं मी तुला काय सांगतोय, हे सगळं कॉल सेंटरमधून कॉल आले आहेत. मग तो बहुरूपी मेलेला त्या कॉल सेंटरमधून कॉल कसा करू शकतो. पण अबोली विश्वास ठेवायला तयारच नसते. अबोली सांगत असते की नाही सर मला माहिती आहे की ते आवाज त्याचाच होता. आता मात्र अंकुशला खूप चिंता वाटते की नक्की अबोलीचं करायचं तरी काय. मग आता इकडे क्रिश म्हणतो सर मी तुम्हाला एक सांगू का, अबोलीला या सगळ्यातून आपल्याला बिझी ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. यावरती अंकुश म्हणतो परत सुरू झालास तू. क्रिश म्हणतो नाही सर तुम्ही कुठेतरी कमी पडताय, म्हणजे तुम्ही अबोलीला एखाद्या रोमॅन्टिक डेटवरती वगैरे घेऊन जायला पाहिजे किंवा तिला रोमॅन्टिक डिनरसाठी घेऊन जा.
काहीतरी असं तुम्ही करा की जेणेकरून अबोलीला बिझी वाटेल. तुम्ही ना खरं तर या बाबतीमध्ये एकदम अनरोमॅन्टिक आहात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला समजतच नाही आहे की अबोलीला आपण कसं हँडल करायचं ते. यावरती अंकुश म्हणतो, आता तू मला सांगणार? यावर क्रिश म्हणतो, नक्कीच, या बाबतीत तुमच्यापेक्षा मी नक्कीच उजवा आहे. म्हणजे अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा हाच मार्ग आहे सर. म्हणजे मी तुम्हाला डेमो घेऊन दाखवू का? अंकुश म्हणतो, नको रे बाबा, डेमो वगैरे काय. यावरती क्रिश म्हणतो, मी सांगतो ना तुम्हाला डेमो कसा द्यायचा ते. बघा सर, तुम्ही असे गुडघ्यावरती बसा बरं. गुडघ्यावरती बसा आणि आता मी तुम्हाला सांगतो की कसं आपण एखाद्या रोमॅन्टिक डेटवरती एका बाईला खुश करायचं. असं म्हणत क्रिश डेमो देत असतो. अंकुश म्हणतो, बाद झाला तुझा डेमो, चल आता. आणि अंकुश घरी कॉल लावतो. कॉल लावून तो अबोलीला आपण डिनर डेटवरती जातोय हे सांगण्यासाठी कॉल करतो. पण कॉल नेमका अबोलीचा आजी उचलते आणि अंकुश म्हणतो, हे बघ अबोली, आपण दोघं जण डिनर डेटवरती चाललेलो आहोत, पण ना तू घरात कोणाला सांगू नकोस आणि आपल्यासोबत कोणाला घेऊ नकोस. आपण दोघांनीच डिनर डेटसाठी जायचं आहे, नाहीतर सगळ्या घरच्यांना काढत बसशील तू. असं म्हणत आता इकडे अंकुश आजीसोबत बोलत असतो. आजी म्हणते, हो काय, आम्ही यायचं नाही काय? यावरती अंकुश म्हणतो, आजी तू? आजी म्हणते, तर मी अबोलीचा मोबाईल घेतला होता आणि त्या बायलीला मी सांगते की तुम्ही दोघं जण डिनर डेटला चाललायत ते. आम्ही कोण नाही हो येणार अंकुशा. असं म्हणत आजी फोन ठेवते. राघू म्हणते, आजी काय झालं? आजी म्हणते, अंकुशचा कॉल आला होता, अबोलीसाठी डिनर डेट केले त्यांनी, दोघं जण जाणार आहे, तिसरं कुणाला सांगू नको असं म्हणत होता. अबोली हे ऐकते आणि अबोलीला असते. मग अबोली बाहेर येते आणि जेवणाची तयारी करायला लागते. आजी म्हणते, गो अबोले, अगं तुला तो घेऊन बाहेर चाललाय ना, तू जेवणाची कसली गो तयारी करतेस? यावरती अबोली म्हणते, आजी नाही आहे, कोणी कुठे चाललेलं नाहीये, कोणीही जाणार नाही, मी तर कुठेच चालले नाही. आजी म्हणते, कसली का तू बाईली आहेस? यावरती राघू म्हणते, अगं वहिनी कधी नाही, ते दादानी प्लॅनिंग केलंय, तुम्ही दोघं जण जा की बाहेर. तितक्यात अंकुश येतो आणि म्हणतो, हे काय अबोली, तू तयार नाही झाली, जायचंय ना आपल्याला? यावरती राघू म्हणते, दादा तुझी बायको म्हणजे एकदम अनरोमॅन्टिक आहे. म्हणजे तिला ना काहीच पडलेलं नाहीये. तिला सांगितलं की दादाने तुला सांगितलं डिनर डेटसाठी तयार हो, पण ती तयार वगैरे काहीच होत नाहीये. यावरती आजी म्हणते, याच्यात अबोलीचा खय दोष नाही, अबोलीचा दोषच नाही. दोष जर कोणाचा असेल ना तर अंकुशात तुझाच आहे. म्हणजे कसं आहे, ज्याप्रमाणे बायलीला ट्रीटमेंट देतो ना त्याचप्रमाणे बायको वागते ना. म्हणजे तू जर तिला प्रेमाने वागवलं असतंस तर ती सुद्धा रोमॅन्टिक झालीच असती की. अंकुश म्हणतो, हे काय, आता माझ्यावरती का आलेस तू? आजी म्हणते, मग मी तुला सांगितलं होतं ना की मला पतवंड पाहिजे. खय आहे माझं पतवंड, मी तेच तुला विचारते, माझं पतवंड खय आहे? आता मात्र अबोलीला असते आणि आत निघून जाते. राघू म्हणते, वहिनी ऐक तरी काय याला उत्तर देतोय ते. यावरती अंकुश म्हणतो, अगं आजी तुला पतवंड हवे ना, मी देणार आहे पतवंड, नाही कुठे म्हटलोय मी, तुला पतवंड मिळणार आहे, जरा शांती घे. आजी म्हणते, नाही तुला सांगितलं होतं की नाही की मला लवकरात लवकर पतवंड पाहिजे, तू काय केलंस? मग ज्याप्रमाणे तू वागणार तसेच तुझी बायली वागणार की. असं म्हणत आजी अबोलीला आता प्रिटेंड करत इकडे अंकुशला जाब विचारत असते. आता अंकुश म्हणतो, ठीक आहे, अगं तुझं म्हणणं लवकरात लवकर मी खरं करेन, तू काळजी करू नको. आजी म्हणते, बघ लवकरात लवकर माझ्या मांडीवरती पतवंड दे बरं. अबोली, काय ग? याच्यावरती अबोली येते आणि त्यावेळेला आजी म्हणते, हे बघ अंकुशा, तुझी बायली नाही म्हणते की नाही जायला, तर एक काम करूया, मी आणि राघू जातो, आम्हाला पैसे दे, आम्ही दोघं जण डिनरसाठी जातो बाहेर. त्यावरती अबोली येते आणि म्हणते, नको, मी तयार आहे. आता मात्र अंकुश अबोलीकडे पाहतो. अबोलीला घेऊन अंकुश डिनर डेटवरती निघालेला असतो. दोघं जण एकमेकांच्या सोबत रोमॅन्टिक टाइम घालवण्यासाठी आता छानपैकी डिनर करण्यासाठी येतात. दोघं जण बसतात. ऑर्डर देण्याची वेळ येते. त्यावेळेला अंकुश म्हणत असतो, अबोली मी 2च मिनिटामध्ये आलो. अबोली म्हणते, सर आत्ता कुठे तुम्ही चाललात? अंकुश म्हणतो, मी बोललो ना 2 मिनिटात आलो, तू तोपर्यंत काय ऑर्डर द्यायची हे सगळं शोधून ठेव बरं. अबोली ऑर्डर काय द्यायची यासाठी मेनू कार्ड चेक करत असताना तिथला वेटर सूप घेऊन समोर येतो. सूप घेऊन आलेला वेटरचा हात पूर्णपणे भाजलेला असतो. अबोली ते पाहते आणि अबोली घाबरते. अबोली विचार करते, कोण आहे हा? आणि ती समोर पाहते तर तिला आता मात्र बहुरूपी दिसतो. बहुरूप्याला इथे आणि या वेशामध्ये पाहून अबोली अजूनच घाबरते आणि तिची दातखिळ बसते. कोण आहेस तू? तू इथे कसा आलास? असं म्हणत अबोली ओरडायला लागते. तो बहुरूपी समोर असतो. आता हा बहुरूपी फक्त अबोलीला दिसत असतो का? आणि तो जर वेटर असेल तर हा अशा भयानक अवस्थेमध्ये त्याला हॉटेलमध्ये कोण जॉब देईल? म्हणजे हा खरोखर आहे का की अबोलीला घाबरवण्यासाठी केलेला ट्रॅप आहे? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.